तर इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आणि आजची आपली जी मॉक आहे ती कशाची आहे, ग्रुप डी साठी आहे स्पेशल. आणि कशाची आहे, मॅथची आहे. तर काय करू, आज जे ॲनालिसिस बेसवर जे एक्झाम्पल आलेले आहे आतापर्यंत म्हणजे 2 दिवसात ज्या शिफ्ट झाल्या त्या बेसिसवर हे एक्झाम्पल आलेले आहे. तर बघा, क्वेश्चन नंबर काय दिला आहे तुम्हाला, इफ द सेलिंग प्राइस ऑफ बेड इज 2 टाइम्स ऑफ इट्स इनिशियल देन द प्रॉफिट इज 6 टाइम्स ऑफ इनिशियल. तर त्यांनी इनिशियल प्रॉफिट किती होता म्हणते. तर सर्वांना माहीत असेल प्रॉफिट बरोबर काय असतो, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस असतो, बरोबर आहे. इनिशियली काय होता, SP मायनस CP होता. ओके, नंतर काय झाला म्हणजे ते सेलिंग प्राइस आहे तो किती झाला, 2 टाइम्स झाला. म्हणजे काय होईल, जो प्रॉफिट होता त्याच्यातला जो सेलिंग प्राइस आहे तो 2 टाइम्स झाला होता. कॉस्ट प्राइस ॲज इट इज राहिलेला आहे. तर काय झाला होता म्हणते, देन द प्रॉफिट इज 6 टाइम्स ऑफ इनिशियल. जो प्रॉफिट होता, जो नेक्स्ट जो आपल्याला न्यू प्रॉफिट मिळाला आहे तो कशाच्या 6 टाइम आहे म्हणजे जो इनिशियल होता त्याच्या. बघा इथे प्रॉफिट दोन्ही ठिकाणी सेम आहे, तर याला आपण इक्वल लिहू शकतो. म्हणजे काय होईल, SP मायनस CP इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ SP मायनस ऑफ CP. बरोबर आहे ना, हे सेम लिहू शकतो आपण इथे. पण इथे काय म्हटलेलं आहे, देन द प्रॉफिट इज 6 टाइम्स ऑफ इनिशियल. म्हणजे जे न्यू निघाले त्याच्या 6 टाइम आहे म्हणते इथे. तर ह्याच्यावरून काय काढायची, आपल्याला किंमत काढायची. काय होईल, 6 SP मायनस 6 CP इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ CP इंटू CP होईल. ओके, तर काय होईल इथे SP येईल ना, इथे काय होईल, 4 टाइम्स ऑफ SP इज इक्वल टू 5 टाइम्स ऑफ CP. बरोबर आहे. तर इथे SP आणि CP चा जो रेशो निघाला तो किती होईल, 5/4 होऊन जाईल. म्हणजे कॉस्ट प्राइस 4 होती आणि सेलिंग प्राइस किती झाली, 5 झाली. म्हणजे प्रॉफिट कितीचा झाला, 1 चा झाला. ओके, मग जो आपला प्रॉफिट राहतो तो कशावर राहतो, कॉस्ट प्राइसवर राहतो. तर 1/4 गुणिले 100 बरोबर किती होईल, 25%. हे काय झालं, आपलं आन्सर झालं. म्हणजे त्यांचा जो इनिशियल जो प्रॉफिट होता तो किती होता, 25% होता. आता हे तर झालं एक लॉंग स्टेप मेथड. तुम्ही काय करू शकता, याच्यात एक शॉर्ट ट्रिक राहते. काय करायचं, 1 डिवाइड बाय 6 दिलेला आहे, 6 लिहायचा, मायनस 2 टाइम्स दिलेला आहे, डिवाइड बाय 2 करायचं आणि गुणिला 100 करायचं. काय होईल, 1/4 गुणिला 100. इथे पण 25% असेल. फक्त इथे ही जी ट्रिक आहे फक्त ह्याच प्रॉब्लेमवर लागतो, बाकी ठिकाणी कुठे लागत नाही. आणि मोस्ट IMP म्हणजे रेल्वेची 1 ते 2 वर्षात जी एक्झाम झालेली आहे त्याच्यात मोस्ट ऑफ द शिफ्ट मध्ये हे एक्झाम्पल आलेलं आहे. तर समजलं असेल फर्स्ट एक्झाम्पल. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळू. काय म्हटलंय तुम्हाला, इफ द रेग्युलर पॉलिगॉन हॅज 65 डायगोनल देन द नंबर ऑफ साइड ऑफ द रेग्युलर पॉलिगॉन हॅज. ओके, तर सर्वात प्रथम माहित असायला पाहिजे की डायगोनलचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो, n इंटू n मायनस 3 डिवाइड बाय 2. ओके, नंतर काय दिलेलं आहे आपल्याला, रेग्युलर पॉलिगॉन हॅज 65 डायगोनल. म्हणजे डायगोनलची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 65 आणि तुम्हाला नंबर ऑफ साइड काढायला सांगितलं आहे. ओके, आता मला सांगा, 2 गेला इकडे, राईट इकडे गेला, क्रॉस केला मी, तर किती होईल, 65 गुणिले 2 130 बरोबर काय होईल, n इंटू n मायनस 3 होऊन जाईल. आता हे सॉल्व्ह करायची गरज नाही आपल्याला. याचे आन्सर मी ते हे दिलेले नाही ऑप्शन तुम्हाला, पण इथे काय करायचं, म्हणजे व्हॅल्यू पुट करायची. अशी कोणची व्हॅल्यू पुट करेल की मला 130 मिळेल. तर काय करा, पुट n इज इक्वल टू 13 करून बघायचं. काय येईल इथे, 10 येईल. त्याच्यामुळे काय येईल, मला राईट हँड साईडला मला 0 यायला म्हणजे मदत मिळेल. बघा करून बघा इथे काय होईल, यांची व्हॅल्यू जर 13 ठेवली, 13 गुणिला 13 मायनस 3, तर काय होईल, 13 गुणिला 10 बरोबर काय होईल, 130. म्हणजे मी इथे जे पुट केलेली आहे यांची व्हॅल्यू ही सॅटिस्फाईड झालेली आहे. म्हणजे तुमचा नंबर ऑफ डायगोनल जे विचारले होते तुम्हाला साइड, ते किती झाले, 13 झाले. म्हणजे n इज इक्वल टू 13 हे काय होतं, राईट आन्सर होतं. आणि तुम्हाला
जे ऑप्शन दिलेले होते त्याच्यात आन्सर दिलेलं होतं ते. ओके, तर चला क्वेश्चन नंबर 3 कडे वळू. क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे तुम्हाला, फाइंड द पेरिमीटर ऑफ रोम्बस whose diagonal are 6 सेंटीमीटर and 8 सेंटीमीटर. ओके, तर डायगोनलचा काय असतो, चारही साइड काय असतो, इक्वल्स असतो. ओके, नंतर दोन डायगोनल्स असतो त्यांना, बरोबर आहे ना. डायगोनलची लेंथ किती दिली आहे म्हणते, टोटल ही लेंथ 8 सेंटीमीटर आहे, तर हे किती होईल, ही 4 होईल, ही 4 होईल, बरोबर आहे ना. इथून तर एवढी जे लेंथ होईल टोटल 8 आहे ना, तर हे किती होईल, ही 4 होईल आणि ही 4 होईल, बरोबर आहे. हे किती दिली आहे, 6 दिली आहे, एक इथे 3 होईल, इथे 3 होईल. आता बघा इथे किती 90 डिग्रीचा अँगल तयार होतो मला सांगा, आणि इथे पण 90 डिग्री तयार होतो, बरोबर आहे ना. आता हे काय झालं, इथे राईट अँगल तयार झाला, तर बघा 4 3 आणि 5 हा काय होतो, एक ट्रिपलेट तयार होतो, बरोबर आहे ना. म्हणजे राईट अँगल तयार झाला, तर 5 4 3 हा एक पुन्हा काय होतो, राईट अँगल तयार होतो. तर एक साइड किती निघाली, 5. सेम इथे पण 3 4 5 3 4 5 आणि 3 4 5, म्हणजे आपल्याला जी साइड मिळाली ती किती मिळाली, 5 मिळाली, बरोबर आहे. मग जो पेरिमीटर असतो, पेरिमीटर ऑफ रोम्बस किती असतो, 4 इंटू साइड, साइड किती मिळाली आहे, 5, तर काय होईल, 5 चोक 20, ते काय झालं तुमचं राईट आन्सर झालं. तर पेरिमीटर किती निघाला, 20. समजलं का सर्वांना. अकॉर्डिंग टू द मी येथे कॉन्सेप्ट लावला आहे, फॉर्म्युला जर लावला इथे, तर काय होईल, तुमचं इक्वेशन तयार होईल. तुम्हाला ए ची व्हॅल्यू काढावं लागेल, नंतर ए नंतर पेरिमीटर काढावं लागेल. त्याच्यापेक्षा काय करायचं, जर कॉन्सेप्ट तुमचे जर थोडेसे राईट अँगल ट्रायंगलचे जर चांगले असेल, तर काय होईल, इथे आन्सर निघून जाईल. तर चला नेक्स्ट चौथ्या नंबरचा प्रॉब्लेम दिलाय तुम्हाला. द व्हॅल्यू ऑफ एक्स मायनस वाय इंटू एक्स प्लस वाय प्लस वाय मायनस झेड इंटू वाय प्लस झेड दिलेला आहे, आणि प्लस झेड मायनस एक्स आणि झेड प्लस एक्स. ओके, तर अशा प्रकारचा तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं आहे. आणि मी तुम्हाला जे आतापर्यंत आपले 5 ते 6 मॉक टेस्ट झाली, त्या प्रत्येक वेळा सांगितलं आहे मी की अशा प्रकारचे जर प्रॉब्लेम आले तर हा फॉर्म्युला तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय होतो, ए मायनस बी इंटू ए प्लस बी. आता मला सांगा इथे काय होईल, एक्स मायनस वाय इंटू एक्स प्लस वाय काय होईल, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस इथे काय होईल, वाय स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर प्लस इथे काय होईल, झेड स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, समजलं सर्वांना. अकॉर्डिंग टू द धिस फॉर्म्युला आता काय करायचं, ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचा नेक्स्ट पार्ट राहिला. तर काय होईल, इथे हा एक्स स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल, हा वाय स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल, हा झेड स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे आपलं जे आन्सर येणार आहे ते किती येणार आहे, 0 येणार आहे. ओके, समजलं का सर्वांना. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळू. काय म्हटलं तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलं एम ची, आणि व्हॅल्यू काय दिलेली आहे, पी बाय क्यू इज इक्वल टू काय होते, 2m प्लस 2 इज इक्वल टू क्यू बाय पी दिलेला आहे तुम्हाला 9 मायनस एम. ओके, आणि नंतर काय दिलं आहे, फाइंड आउट करायला सांगितलं आहे तुम्हाला. ओके, आता काय करायचं, सर्वात प्रथम आपल्याला इथे दोन्ही जे साइड आहे ते अनइक्वल आहे, तर सर्वात प्रथम काय करावं लागेल, पी बाय क्यू च्या फॉर्म मध्ये आणावं लागेल. तर काय होईल, पी बाय क्यू च्या फॉर्म मध्ये नेलं तर इथे काय होईल, पी बाय क्यू इज इक्वल टू काय होईल, पी बाय क्यू जर केला मी इथे, तर इथे काय होईल, मायनस वरत जाईल, बरोबर आहे ना. मग इथे काय जाईल, मायनस साइन वरत गेला, 9 मायनस एम होऊन जाईल. ओके, तर इथे काय होईल, सेम झालं दोन्ही इथे. आता काय करायचं, 2m प्लस 2 इकडे काय होईल, 9 मायनस एम, बरोबर आहे. इकडे गेलं तर काय होईल, आता बघा इथे m मधून m ह्या झाला प्लस होईल, इथे 2m मधून जर m जर गेला तर काय राहील, m राहील, आणि 9 2 किती होऊन जाईल, 11 होऊन जाईल. म्हणजे काय झालं,
इथे m ची जी व्हॅल्यू झाली ती -1 झाली, बरोबर आहे ना. काय केलं मी 2m मधून -1m वजा केलं आणि हा -9 आणि हा -2 हा इकडे नेला, बरोबर ना. प्लस आहे तर राईट हँड साईडला गेलं तर वजा होईल. 2m मधून m गेला, 1m राहील. इथे किती होईल तुमची -11. म्हणजे m ची जी व्हॅल्यू निघाली ते किती निघाली -11. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल दिलाय. अ सम ऑफ मनी इन्व्हेस्टेड ॲट द रेट ऑफ CI ट्रिपल इटसेल्फ इन 10 इयर. म्हणजे काय म्हणताय 3 वर्षांनी किती होणार आहे म्हणते इटसेल्फ 10 इयर्स. हाऊ मेनी इयर सम ऑफ मनी बिकम 9 टाइम इटसेल्फ. तर 9 वर्षांनी ते किती टाइम्स होईल मनी. असं जर एक्झाम्पल आलं तुम्हाला ट्रिपल इटसेल्फ किंवा 10 टाइम इटसेल्फ, तर इथे बघा हे दोन्हीही अशी व्हॅल्यू दिली राहील तुम्हाला. एक तर त्याचा वर्ग होईल, त्याचा क्यूब होईल. तर बघा 3 वर्ष 3 टाइम्स किती वर्षासाठी म्हणताय 10 इयर्स. आता मला सांगा 9 ला कसं लिहू शकतो मी 3 चा पॉवर 2 लिहू शकतो ना. हो, इज इक्वल टू x. ओके, हा 3 काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. तर x इज इक्वल टू काय होईल 10 into 2 म्हणजे किती वर्षांनी होईल 9 वर्ष. 9 टाइम जर म्हटलं तर किती वर्ष लागेल 20 इयर लागेल, बरोबर आहे. हे काय झालं त्याचं फायनल आन्सर झालं. तर चला लास्ट प्रॉब्लेम आहे इथे 7 नंबरचा प्रॉब्लेम आहे. काय म्हटलं तुम्हाला 88 भागीला 8 प्लस 15 गुणिला 4 भागीला 5 म्हटलंय तुम्हाला. तर सर्वात प्रथम अकॉर्डिंग टू द बॉडमॉस थेरम काय करायचं 88 भागीला 8 किती होतो 11 प्लस 15 चौक किती होतो 60 भागीला 5, बरोबर आहे. नंतर काय करायचं पुन्हा बॉडमॉसच्या नियमानुसार भागाकार होतो. तर 11 नाही इथे ब्रॅकेट कंप्लीट झाला. इथे काय होईल मग 60 प्लस 11 किती होईल 71 भागीला 5 होईल. तर हे तुम्हाला फायनल आन्सर दिलेलं होतं. म्हणजे 14 पंचे 70 प्लस 1/5 ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला आन्सर दिलेलं होतं. ओके, समजलं ना. अकॉर्डिंग टू द बॉडमॉस नियम मी हे व्हेरीफाईड. ओके, तर चला 8 नंबरचा क्वेश्चन आहे. 2 ट्रेन्स 230 मीटर आणि 270 मीटर लॉन्ग आर रनिंग इन अपोजिट डायरेक्शन at the speed of 42 km per hour and 48 km respectively. फाइंड टाइम म्हटलाय तुम्हाला, टाइम फाइंड आउट करायला सांगितलाय. तर बघा ट्रेनची जी लेंथ राहते ते कधी पण काय होते ऍड होत असते. ओके, म्हणजे ट्रेनची लेंथ असो किंवा माणसाची लेंथ असो किंवा आपल्या प्लॅटफॉर्मची लेंथ असो ते काय असते कधी पण ऍड होत असते. ओके, आणि काय म्हटलं इथे तुम्हाला ते अपोजिट डायरेक्शननी होत आहे म्हणते. तर काय होईल जेव्हा सेम डायरेक्शननी राहते तेव्हा काय होते मायनस होते, आणि जेव्हा अपोजिट डायरेक्शननी जेव्हा दोन वस्तू धावते म्हणजे ट्रेन धावत असेल तर काय होतो ऍडिशन. ओके, समजलं का सर्वांना हा कॉन्सेप्ट. तर आता काय होतो मला सांगा डिस्टन्स इज इक्वल टू काय असतो स्पीड इनटू टाइम होतं, बरोबर आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे टाइम. तर काय होईल डिस्टन्स अपॉन स्पीड होऊन जाईल. आता मी काय सांगितलं तुम्हाला कोणतीही ट्रेन असो किंवा ब्रिज असो किंवा प्लॅटफॉर्मची लेंथ असो कधीही ऍड होते. तर 230 प्लस 270 किती होतो 500, बरोबर आहे. म्हणजे काय झाली D1 प्लस D2 ही ऍड झाली. नंतर काय दिलंय तुम्हाला ती अपोजिट डायरेक्शननी धावत आहे म्हणते. ओके, आणि दोघांची स्पीड किती दिली आहे 42 किलोमीटर आणि 48 किलोमीटर पर आवर. ओके, तर काय करायचं अपोजिट डायरेक्शननी जर असेल तर काय करायचं ऍड करायचं. किती दिलंय 42 आणि 48 किती होईल 90 होऊन जाईल. ओके, म्हणजे 90, पण हे किलोमीटर पर आवर मध्ये आहे. आपल्याला कशात कन्वर्ट करायचं आहे मीटर पर सेकंड मध्ये. तर काय करायचं 5/18 घ्यायचे. 5/18 जर घेतला तर 18 वरती जाईल ना. हो, तर बघा काय केलं मी दोनची लेंथ होती त्याला ऍड केलं भागीला जे अपोजिट डायरेक्शननी जे स्पीड होती त्यांची ऍड केली आणि जे किलोमीटर पर आवर मध्ये होतं त्याला मीटर सेकंड मध्ये कन्वर्ट केलं. तर आता काय होईल इथे 18 पंच किती होतो 90 होतो. इथे काय होईल मग 500 भागीला 25. तर इथे काय कितीने भाग होतो 25 दोन्ही 50. ओके,
तर किती मिनिट लागेल त्यांना? टाइम किती होईल? 20 सेकंद. ओके, तर समजलं का सर्वांना? काय केलं मी? लेंथला ऍड केलं, भागीला अपोजिट डायरेक्शन होते म्हणून स्पीड ऍड केली, त्याला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट केलं आणि टाइम काढला. किती निघाला? 20 सेकंद. चला नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आपल्याला. रेशो दिला a बाय b इज इक्वल टू a by b is equal to 2/3. Then find the value of 5a plus 3b divided by 6a minus 2b. काय करायचं? इथे व्हॅल्यू दिलेली आहे, पुट करायची, बाकी इथे काहीच नाही आहे. काय करा, a च्या ठिकाणी a ची व्हॅल्यू पुट करायची आणि b च्या ठिकाणी b च्या समोरची व्हॅल्यू पुट करायची. काय होईल? 5 गुणिला 2 प्लस 3 गुणिला 3 भागीला 6 गुणिला 2 मायनस 2 गुणिला 3. तर इथे काय होईल? 5 दोन्ही 10 प्लस 3 त्रिक 9 होतो, 6 दोन्ही 12 प्लस 2 त्रिक 6. तर इथे किती होईल? 19/6. हे काय झाली तुमची व्हॅल्यू, आन्सर झालं. ओके, काय केलं मी? a च्या ठिकाणी a ची व्हॅल्यू ठेवली, b च्या ठिकाणी b ची व्हॅल्यू ठेवली आणि फायनल आन्सर किती निघालं? 19/6. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आपल्याला. अ मिक्सचर ऑफ 25 लिटर्स ॲज द रेशो ऑफ ऍसिड अँड वॉटर इज 4:1. अनदर 3 लिटर ऑफ द वॉटर इज ॲडेड टू द मिक्सचर. तर ऍसिड टू वॉटर न्यू रेशो काय होईल म्हणते. इनिशियली आपल्याला माहित होता, इनिशियली रेशो किती दिलेला होता? 4:1 दिलेला होता आणि मिक्सचर किती होतं त्या टाइमला? 25 लिटर होतं, बरोबर आहे ना? आता मला सांगा, ही जी 5 ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला, ही किती दिली आहे? 25 लिटर दिलेली आहे. तर एक ची व्हॅल्यू किती होऊन जाईल? 25/5 म्हणजे किती होऊन जाईल? 5 होऊन जाईल. म्हणजे जो रेशो होता, ह्या रेशोला जर मी 5 ने मल्टिप्लाय केला तर इनिशियली किती झालं? जे तुमचं काय होतं ऍसिड, ते किती झालं? 5 चोक 20. नंतर काय, आणि पुन्हा 1 ला मी 5 ने मल्टिप्लाय केलं तर काय झालं? 5. ओके, म्हणजे तुमचा ऍसिड आणि जो वॉटर याचा इनिशियल जो रेशो होता तो किती होता? 20. इनिशियल जो ऍसिड होता 20 होतं आणि आपला वॉटर किती होतं? 5 होतं. नंतर काय म्हटलंय त्यांनी? अनदर 3 लिटर ऑफ वॉटर, म्हणजे 3 लिटर ऑफ वॉटर इज ॲडेड टू मिक्सचर. तर न्यू रेशो काय होतं ते? मग पण इथे ऍसिड मध्ये काही हे झाले चेंजेस नाही, फक्त वॉटर मध्ये 3 लिटर ऍड केलेला आहे. तर काय होईल? 5 आणि 3 8 होऊन जाईल. ओके, आता मला सांगा न्यू रेशो काय झाला? 20:8. आता याला काय करायचं? कशाने भाग देतो? 4 ने. 4 दोन्ही 8 आणि 4 पंचे 20. म्हणजे जो न्यू रेशो जो झाला मिक्सचरचा तो काय झाला? 5:2. ओके, समजलं सर्वांना? काय दिलं आहे तुम्हाला? इफ अ मीडियन इज 50, मोड इज 45, देन फाइंड इट्स मीन. ओके, तर काय फॉर्म्युला असतो? मोड इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ मीडियन, मीडियन असतो, मायनस 2 टाइम्स ऑफ मीन्स असतो, बरोबर आहे ना? तर काय होईल? मोड किती दिलेला आहे तुम्हाला? 45 दिलेला आहे आणि मीडियन किती दिलेली आहे? हे पण तर इथे काम करा, 50 करा इथे मोड. म्हणजे काय होईल? तुमचा आन्सर निघून जाईल. किंवा मोडला जर मी 30 घेतलं तर तेही चालेल. मोडला 30 घेऊन देतो मी, म्हणजे तुमचं कसं सफिशियंट होऊन जाईल. ओके, मीडियन जर 15 दिली आहे, मोड 30 आहे, तर काय मीनची व्हॅल्यू काढायची आहे. तर काय होईल? मोड इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ मीडियन मायनस 2 टाइम्स ऑफ मीन. तर काय होईल? मोडची व्हॅल्यू 30 ठेवली मी, इथे काय होईल? 3 गुणिला 15 मायनस 2 टाइम्स ऑफ मीन. ओके, आता काय होईल? ह्या 30 राईट हँड साईडला जाईल, म्हणजे 45 मायनस 30 आणि ह्या जो मीन आहे मायनसचा हा इकडे होऊन जाईल. किती होईल? 2 टाइम्स ऑफ मीन. इथे किती होईल? 15. 2 मीन्स इज इक्वल टू 15. तर मीनची व्हॅल्यू जर मला फाइंड आउट करायचं असेल काय होईल? 15/2 म्हणजे 7.5. हा काय झाला? त्याचा मीन झाला. समजलं का सर्वांना? अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला ऑफ मोड आणि मीन. ओके, नंतर काय म्हटलंय तुम्हाला? नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड द ॲव्हरेज ऑफ 40, 30, 25 आणि 50. 40,
30, 25 आणि 50. काय होईल? 5, 4 आणि 3 7, 9, 9 आणि 5 14. किती होते टर्म्स? 4च आहे ना. काय होईल? 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 5 14. आणि टर्म्स किती आहे? 4 दिलेले आहे. तर काय करायचं? 4 ने भागायचं. किती होईल? 4 3 12. किती उरतो? 2. 3 4 सगळं 24. किती उरतो? 1. 4 2 8, 4 25. मग 36.25 हा काय झाला तुमचा ॲव्हरेज झाला. चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे. तुम्हाला काय म्हटलंय? फाइंड एचसीएफ ऑफ 110, 180 आणि 540. एचसीएफ म्हणजे काय असतो? हायेस्ट कोइफिशियंट फॅक्टर. अशी व्हॅल्यू त्याला म्हणजे प्रत्येक व्हॅल्यूला काय केलं पाहिजे? भाग गेला पाहिजे ते. आता मला सांगा, इथं अशी कोणती संख्या आहे ज्याने ह्या तिन्ही संख्येला भाग जातो? अशी एकच संख्या आहे 10. बघा 10 ने भाग दिल्यात काय होतो? 11, 18 आणि 54. आता नंतर सांगा मला अशी कोणती संख्या आहे काय की त्यांनी या तिन्ही संख्येला भाग जातो? तर नाही. फक्त एक ही एक अशी संख्या आहे ज्याने ह्या तिन्ही संख्येला भाग जातो. म्हणजे याचा जो हायेस्ट कोइफिशियंट फॅक्टर म्हणजे एचसीएफ जो राहील तो किती राहील? 10 गुणिला 1 म्हणजे किती होऊन जाईल? 10. ओके, समजलं सर्वांना? तर चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळू. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलं आपल्याला? ए अँड बी वर्किंग टुगेदर अँड रिसीव टोटल रुपीज 18,000 फॉर 15 डेज. म्हणजे दोघांनी काम केलं किती दिवस? 15 दिवस. ए ची इफिशियन्सी जी आहे ते 5 टाइम्स ऑफ बी आहे म्हणते. जर ए 5 काम करतो तर बी एकच काम करतो म्हणते. दोघेही किती दिवस काम करतात? 15. ही इफिशियन्सी आणि हे टाइम. ओके, तर काय होईल? दोघाचा मल्टिप्लिकेशन करायचा. किती होईल? 75. 15 1 15 होऊन जाईल. तर किती टाइम जाईल? 5 into 1. बरोबर आहे ना? 15 5 75 आणि हे बरोबर आहे. आपल्याला काढायचं काय आहे? नाही घेतलं तरी चालेल. बघा 75 प्लस रेशो घेऊन घ्या. काय होईल? जी 6 ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला ते किती दिली आहे? तुम्हाला 18,000 दिलेली आहे. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितले आहे? 5 ची व्हॅल्यू. तर sin 3 किती होईल? 18 होऊन जाईल आणि 5 ची व्हॅल्यू किती होऊन जाईल? 15,000. म्हणजे जो वेजेस मिळणार आहे ए ला तो किती मिळणार आहे? 15,000 आणि बी ला किती मिळेल मग? 3,000. कारण की त्याची एफिशियन्सी कमी आहे त्यामुळे त्याला जे वेजेस आहे ते कमी मिळेल. तर बघा मित्रांनो काय दिलंय तुम्हाला? द सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर नॅचरल नंबर इज 2180. द सम ऑफ नंबर इज. तर समजा तो नॅचरल नंबर x आहे आणि काय म्हटलं तुम्हाला? कॉन्सिक्युटिव्ह सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर. जर पहिला x असेल तर दुसरा काय होईल? x + 2 होईल. यांचा जो स्क्वेअर म्हणताय तो काय म्हणताय तुम्हाला? किती होणार आहे म्हणजे 2100 असतील. तर अशा टाईपचे जर तुम्हाला प्रॉब्लेम आले आणि काय करायचं? शक्यतो होईल तर तोपर्यंत ऑप्शनचा यूज करायचा. बघा इथे ऑप्शन काय दिले? 62, 82, 66 आणि 72. आता काय करायचं? हे जर तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. तर नेहमी काय करायचं? अशा टाईपचे जर प्रॉब्लेम आले तर जे ऑप्शन राहते ऑप्शनचा यूज करायचा. काय होईल? टाइम कमी लागेल. मी ऑप्शन घेतलं समजा 66. आता काय करायचं मला? 66 ला एक पार्ट 2, 66 ला 2 पार्ट वेगळा काढायचा आहे. म्हणजे किती उरेल? 64. बरोबर आहे ना? म्हणजे काय होईल? 32 आणि हा 32. बरोबर आहे. म्हणजे एक पार्ट जर 32 असेल तर दुसरा पार्ट किती होईल? 34. आता करून बघू आपण इथे की हा दोघाला जर ऍड केलं मी तर किती म्हणजे जी व्हॅल्यू आपल्याला ही मिळते का चेक करू. तर बघा 32 चा स्क्वेअर किती होतो? 1024 होतो. बरोबर आहे ना? आणि 34 चा स्क्वेअर किती होतो? 34 चा स्क्वेअर 16, 4 3 12 आणि 1 13. बरोबर आहे. 3 चौक 12, 3 चौक 12 आणि 1 3 3 9 आणि 1 10. 6 5 1 1. आता बघा किती निघाला? 1156. बरोबर आहे ना? तर 1156 बघा ऍड केलं तर काय होतो? 6 आणि 4 10 होतो. 5 आणि 3 8 होतो. बरोबर आहे. नंतर 1 होतो. 2180. म्हणजे मी जो ऑप्शन चूज केलेला आहे ते करेक्ट आहे. बघा
मी काय केलं, जे ऑप्शन 66 घेतलं त्याच्यातल्या दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं, दोन सेपरेट घेतला मी. 66 मधला काय केला मी, 2 मायनस केला म्हणजे किती उरतो 64. बरोबर आहे, कारण की हा जो सेकंड पार्ट आहे x+2 आहे. मग मी दोन पार्ट मध्ये 64 ला डिवाइड केलं, किती होतो 32 + 32. म्हणजे एक पार्ट जर 32 असेल तर दुसरा किती असेल, 32 + 2 34 असेल. दोघांचा स्क्वेअर केला आणि ऍड केलं तर मला किती मिळाली संख्या, 2180. म्हणजे इथे 66 ही जी व्हॅल्यू मी इथे पुट केली ही सॅटिस्फाय झाली. म्हणजे आपलं जे आन्सर आहे ते किती आहे, 66. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे 256 चा पॉवर 0.16 इंटू 256 चा पॉवर 0.09. ओके, आता काय असते तुम्हाला सर्वांना माहित असेल, a चा पॉवर n इंटू a चा पॉवर काय असतो, समजा m घेतला मी तर काय होतो, a इज इक्वल टू m प्लस n होतो. बरोबर आहे, म्हणजे इथचा जो बेस आहे हा सेम आहे आणि पॉवर डिफरंट आहे. म्हणून काय होते, बेस सेम असल्यामुळे मी याचं काय करतो, ऍडिशन करतो आणि पॉवरला पण ऍड सेम राहतो, म्हणजे ऍज इट इज राहील ना. तो काय होईल, 256 ऍज इट इज राहील, पण जे वरचा पॉवर जो आहे तो काय होऊन जाईल, ऍड होऊन जाईल, 0.16 होऊन जाईल प्लस 0.09. तर किती होईल, 0.16 प्लस 0.09 हा किती होऊन जाईल, 25 होऊन जाईल ना. ओके, तर काय होऊन जाईल, जो 256 चा पॉवर किती होऊन जाईल, 0.25 म्हणजे किती, 25/100. ओके, एवढंच होईल ना. नंतर काय होईल मला सांगा, 256 चा पॉवर काय होऊन जाईल, 1/4 होऊन जाईल. ओके, पण हे तुम्हाला आन्सर दिलेलं नव्हतं. मला सांगा 256 हा कशाचा पॉवर 4 आहे, 4 चा पॉवर जर मी 4 लिहिला तर हा किती होतो, 4 चा पॉवर 4 हे पण 256 होतो. बरोबर आहे, मग काय होईल ते 4 चा पॉवर 4 ब्रॅकेट कंप्लीट इंटू 1/4. आता सांगा 4/4 काय होतो, 1 होतो ना. इथे सेम होतो, मग 4/4 म्हणजे इथे जे फायनल आन्सर आपला किती निघाला, 4 निघाला. समजलं का सर्वांना, काय होता, बेस सेम होता, पॉवर डिफरंट होता, म्हणून मी त्याची जे पॉवर होती त्याची ऍडिशन केली आणि त्याला सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. चला नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये करेक्ट एक्सप्रेशन ऑफ 6.464646 दिले आहे तुम्हाला. ओके, 464646 हे रिपीट फॉर्म मध्ये आलेला आहे. याला कसं लिहू शकता तुम्ही, 6.46 आणि याला बार दिला. ओके, याला बार द्यायचा. बरोबर आहे, मग काय होईल, भागीला किती किती संख्येवर भार आहे, दोनच संख्येवर भार आहे ना. बरोबर आहे, म्हणजे काय होईल, पण संख्या किती आहे, 3 आहे, म्हणजे भागीला काय होईल, 990 होऊन जाईल. ओके, समजलं का एवढं. पण काय करावं लागेल, आता हे बार तर एवढा घेतलं मी, पण ज्या संख्येवर बार नाही आलेला आहे ती संख्या काय करायची, तिथून वजा करायची. म्हणजे काय होईल, 6 वजा करायची. तर किती होईल, 640/99. हे काय दिलं होतं तुम्हाला, आन्सर दिलेलं होतं. हे 6.464646 असतात ना, रिपीट जर व्हॅल्यू आल्या तर याची जी व्हॅल्यू असते तो किती असते, 46 चा पॉवर 12 असतो. ओके, समजलं का सर्वांना इथपर्यंत. आणि 6 ज्या संख्येवर बार नाही राहत ती संख्या त्या संख्येतून वजा करायची. तर चला नेक्स्ट काय म्हटलं तुम्हाला, A can do piece of work in 11 days, B can do same work in 23 days. If they work on 2 days, what fraction of work is left? आता सर्वप्रथम माहित झाला पाहिजे 11 आणि 23 चा हे किती होतो, 11 × 33 प्लस 3, 11 × 2 = 22 आणि 3 = 25, म्हणजे 253. हा काय झाला, त्याचा एलसीएम झाला कितीचा, 11 आणि 23 चा. आणि त्यांची जर इफिशियन्सी काढायची असेल तर काय होईल, 11 ने 253 ला भाग दिला तर 11 × 2 = 22 आणि 11 × 3 = 33, 23 × 1 = 23 आणि 23 × 1 = 23 म्हणजे 11. दोघांची इफिशियन्सी किती निघाली, ए ची 23, बी ची 11. ओके, काय म्हटलं त्यांनी नंतर की त्या दोघांनी 2 दिवस काम केलं म्हणते. ओके, म्हणजे त्या दोघांची इफिशियन्सी किती होती, 23 आणि 11 म्हणजे किती, 34. 34 च्या इफिशियन्सीने त्यांनी 2 दिवस काम केलं. किती काम केलं, 68. आणि नंतर काय म्हटलं तुम्हाला, इफ दे वर्क टुगेदर 2 days, व्हॉट फ्रॅक्शन ऑफ वर्क इज लेफ्ट. म्हणजे त्यांनी 2 दिवस काम केल्यानंतर
किती काम शिल्लक राहिलं आहे म्हणते तुम्हाला, तर 253 मधून काय करायचं 68 मायनस वजा करायचं. किती राहिलं काम, 13 तून 8 गेले 5 राहिलं, पुन्हा इकडे एक कॅरी गेला, 15 तून 7 गेले 8 राहिलं 1, म्हणजे 185 भागिला 253 हे काय झालं तुमचं फायनल आन्सर झालं. ओके, म्हणजे 68 काम केलं, रिमेनिंग किती राहिलं 185, किती पैकी तर 253 पैकी. चला नेक्स्ट एक्झाम्पल दिलाय. इफ द x be the largest number when divided by 728505 and 9925, leave the remainder 22 45 आणि 55. तर तुम्हाला जी येणारी संख्या आहे, म्हणजे काय म्हटलंय तुम्हाला, जी येणारी संख्या आहे त्याचा डिजिटचा सम विचारलाय तुम्हाला. ओके, काय दिलंय तुम्हाला 7072, नंतर काय दिलंय 8505, नंतर 9925 दिलेला आहे, आणि त्याच्यातून काय केलंय 22 45 आणि नंतर 65 ही संख्या काय केली आहे. चला 22 45 आणि 55 दिलेली होती. ओके, आता काय करताय म्हणते लिव्ह करताय म्हणते ना, तर 0 इथे किती 7 आणि 2 गेले 5 राहिले, याचा काय करायचं 0 करायचं, नंतर 7 राहतं. बरोबर आहे, हे समजलं काय एवढं. हे 22 मी वजा केले याच्यातून, नंतर 45 वजा करायचं 0, 10 तून 4 गेले 6 राहिले, नंतर 1 राहतो इथं, म्हणजे किती रे 8460. ओके, नंतर पुन्हा इथून वजा केलं मी, 5 तून 5 गेले 0 राहिले, 12 तून 5 गेले 7 राहिले 1, मग 9 तून 1 गेले 8 राहिले, 9870. आता याचा मला काय करायचं आहे एचसीएफ फाइंड आउट करायचा आहे. पण एवढं सोपी आहे का एचसीएफ फाइंड आउट करणे याचा, नाही. तर काय करायचं, पुन्हा या दोघांचा डिफरन्स घ्यायचा. तर काय असतो 8460 मधून 7050 वजा करायचे, किती 0, 6 तून 5 गेले 1 राहतो 4, म्हणजे 1410. ओके, नंतर ही जी दुसरी व्हॅल्यू आहे त्यांना पण वजा करायचं. 9870 मधून काय वजा करायचं 8460, काय 0, 7 तून 6 गेले 1 राहते, 8 तून 4 गेले 4 राहते, आणि 9 तून 8 गेले 1 राहतो, म्हणजे ह्या दोघांचा पण डिफरन्स काय झाला 1410. म्हणजे दोघांचा आता तर याचा एचसीएफ किती निघाला, आता एचसीएफ पण काय होईल याचा 1410. ओके, आणि तुम्हाला विचारलं काय आहे, ही जी संख्या आली आहे याचा डिजिट सम विचारला आहे. 1 + 4 1 + 0 किती होईल 4 आणि 1 5 आणि 1 6, हे काय झालं तुमचं राईट आन्सर झालं. तर बघा तुम्हाला काय म्हटलं होतं एबीसी अँड डीईएफ दिलेलं होतं तुम्हाला. ओके, आणि AB = EF दिलेलं होतं आणि BC = DF दिलेलं होतं. ओके, तर तुम्हाला काही ऑप्शन दिलेले होते 4, त्याच्यावर तुम्हाला त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. तर ऑप्शन मध्ये कसं होतं की AB = EF, म्हणजे A च्या बरोबर F आला पाहिजे, म्हणजे तवाच हा जे हे आहे ते दोन ट्रायंगल आहे ते सिमिलर होईल. तर A च्या बरोबर F आला, A च्या बरोबर E येईल. बरोबर आहे. नेक्स्ट B च्या बरोबर काय दिलंय तुम्हाला F दिलेला आहे, तर B च्या बरोबर काय होऊन जाईल F होऊन जाईल, आणि इथे किती दिलेलं आहे तर राहिला काय फक्त D, तर A B आणि C हे काय होऊन जाईल ABC = EFD, हे दोन अँगल काय होऊन जाईल सिमिलर होऊन जाईल, आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला हेच दिलेलं होतं. ओके, तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. काय म्हटलंय तुम्हाला, व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ x + a * x + b, काय होईल, सर्वात प्रथम याने याला गुणाकार करायचा x² + xb, नंतर याने पुन्हा ह्या दुसऱ्या याला वजा गुणाकार करायचं, काय होईल xa + ab. ओके, तर काय होईल x² प्लस इथून x काय म्हणजे कॉमन निघून जाईल, तर a + b + ab, हे काय झालं तुमचं फायनल आन्सर झालं. तर बघा मित्रांनो काय दिलंय, फाइंड द मोड ऑफ द गिवन. काय म्हटलं तुम्हाला, काय दिले व्हॅल्यू 5 6 8
6 9 10 6 50 आणि 8 6 आणि 9. मोड म्हणजे काय असतो? मोडचा जो कॉन्सेप्ट असतो, जी व्हॅल्यू मोस्ट ऑफ द टाइम रिपीट झाली, म्हणजे एखादी व्हॅल्यू खूप टाइम रिपीट होऊन राहिली, तीच व्हॅल्यू काय असते? मोड असते. बघा इथे 6 1 2 3 आणि 4 वेळा रिपीट झाली, म्हणजे तुमचा जो मोड झाला तो किती झालाय? 6. ओके, म्हणजे तुमचा आन्सर जे आलाय ते किती आलेला आहे? 6 आलेला आहे. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळू. काय दिले तुम्हाला? cot थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा चा पॉवर 2 दिलेला आहे, -1 मायनस कॉस थीटा भागिला डी दिलेला आहे. तर बघा cot थीटा म्हणजे काय असतो? cot थीटा बरोबर असतो c/s. ओके, मी शॉर्ट मध्ये लिहित आहे cos बाय sin. आणि जो कोसेक असतो तो कोसेक काय असतो? कोसेक थीटा 1 मायनस साइन स्क्वेअर. तर इथे पुट करू, काय होईल? cos बाय sin मायनस 1 डिवाइड बाय sin. ओके, याचा पॉवर 2 होऊन जाईल. इकडे काय होईल? 1 मायनस कॉस थीटा. नंतर काय केलं मी? इथे व्हॅल्यूला मी चेंज केलं, मी साइनला चेंज केलं. काय होईल? 1 मायनस कॉस थीटा भागिला साइनचा पॉवर साइन बेस सेम आहे, ॲज इट इज राहू दिला, 1 मायनस कॉस थीटा भागिला डी. ओके, आता काय होईल इथे? इथे 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा भागिला इथे काय होईल? साइन स्क्वेअर. साइन स्क्वेअरला काय लिहू शकतो मी? साइन स्क्वेअरला 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा लिहू शकतो. बरोबर आहे? बरोबर आहे ना? आणि इथे 1 मायनस कॉस थीटा होईल भागिला डी होऊन जाईल. आता मला सांगा 1 मायनस कॉस थीटा 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा काय लिहू शकतो तुम्ही याला? 1 मायनस कॉस थीटा बरोबर होऊन जाईल 1 बाय सी चा स्क्वेअर भागिला 1 मायनस कॉस थीटा इंटू 1 प्लस कॉस थीटा इज इक्वल टू 1 मायनस सी डिवाइड बाय डी होऊन जाईल. इथून हा एक कॅन्सल होऊन जाईल, हा एक कॅन्सल होऊन जाईल. मग राहते काय इथे? 1 मायनस कॉस थीटा, हा 1 मायनस कॉस थीटा होऊन जाईल. तर डी ची जी व्हॅल्यू राहील ती किती होऊन जाईल? 1 होऊन जाईल. ओके, समजलं का सर्वांना कशा प्रकारे काढलं तर? फक्त काय केलं मी? कन्व्हर्शन चेंज केले. cot थीटा इज इक्वल टू सी बाय एस होता, कोसेक बरोबर 1 बाय एस होता. व्हॅल्यू पुट केली आणि फॉर्म्युले आपल्या सर्वांना माहीत असेल त्यानुसार चेंजेस करायचे आणि त्याच्यावरून व्हॅल्यू काढायची. तर चला 24 नंबरचा क्वेश्चन दिलाय. इफ द पेरिमीटर ऑफ द सर्कल हुज डायमीटर इज 21 सेंटीमीटर. ओके, म्हणजे तुम्हाला पेरिमीटर फाइंड आउट करायला सांगितला सेमी सर्कलचा. तर काय असतो? 2 पाय काय असतो? पाय आर प्लस 2r असतो. बरोबर आहे ना? मग 36 बाय r 36 बाय 7 इंटू r हा सेंटीमीटरचा एक फॉर्म्युला असतो, लक्षात ठेवायचा. आणि चुकून पण 2 पाय आर एच हा 2 बाय पाय आर हा फॉर्म्युला पेरिमीटर ऑफ सेमी सर्कलचा जेव्हाही तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करसाल तेव्हा यूज करायचा नाही. खूप जण काय करतात? पेरिमीटरचा फॉर्म्युला काढतात 2 पाय आर आणि भागीला 2 करतात. तो काय होते? तुमचा आन्सर चूक होऊन जाते. जो सेमी पेरिमीटरचा जो फॉर्म्युला असतो काय असतो? 36 बाय 7 इंटू आर असतो. तर तुम्हाला व्हॅल्यू किती दिली आहे? आर ची व्हॅल्यू 21 दिलेली आहे. काय होईल? 7 त्रिक 21 होईल आणि 36 गुणिला 3 किती होतो? 108. म्हणजे जो पेरिमीटर आहे तो किती निघाला माझा? 108 निघाला. बरोबर आहे ना? चला लास्ट प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. काय म्हटलंय? बॉडमॉसचं दिलं आहे 45 भागीला 9 गुणिला 8 आणि भागीला 2 दिलेला आहे. ओके, तर काय होईल? 9 45 बॉड अकॉर्डिंग टू द बॉडमॉस सर्वात प्रथम काय असतो? भागीला, नंतर गुणिला, नंतर ब्रॅकेट सॉल्व करायचा तो, नंतर भागीला करायचं. काय होईल? 9 45 गुणिला 8 ब्रॅकेट कंप्लीट नाही केला अजून मी. 8 पंच 40 आणि नंतर काय करायचं? भागाकार करायचा. तर किती आन्सर निघतो? 20. ओके, अकॉर्डिंग टू द बॉडमॉस रूल हे काय करायचं? सॉल्व करायचं. आणि हे सर्वांना येतेच, खूप इझी राहतो. आणि बॉडमॉसचे जवळपास ग्रुप डी मध्ये 2 ते 3 प्रश्न
ठेवलेलेच राहतो. तर काय करायचं, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची. तर इथे आपली आजची जी टेस्ट आहे ती कंप्लीट झाली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि थँक्यू.